नमस्कार मित्रांनो, मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। वेगवेगळ्या रेसिपीज करणं, त्या स्वतः खाणं आणि घरच्यांना खाऊ घालणं ही एक पर्वणीच असते। तसंच स्वयंपाक करणं ही एक थेरपी सुद्धा आहे। असाच एक व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे। चला तर मग सुरू करूया। पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपल्या चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक्स करा, मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। सुरुवातीला आपण हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेणार आहोत। त्याच्यासाठी पहिले हिरवी मिरची, त्याच्यामध्ये लसूण थोडा जास्त घालायचं आल्यापेक्षा, आणि मीठ हे सगळं एकत्र करून आपण याचा मस्त एक छानसा असा ठेचा करून घेणार आहोत, जो आपण पुढे भाजीमध्ये वापरणार आहोत। त्याच्यानंतर ह्याच भांड्यामध्ये आपण हिरवी चटणी करून घ्यायची। तर त्याच्यासाठी आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची, लसूण आणि मीठ, याच्यामध्ये आलं घालायचं नाहीये, आल्याचा वेगळा स्वाद लागतो म्हणून। आणि ही छान अशी तुम्ही बघताय ना, अशी छान पातळशी अशी जरा चटणी करून घ्यायची आहे, हिरवी चटणी, आणि ही तिखटही जास्त असते। त्याच्यानंतर मी आता इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे। आता बटाट्याच्या मधलं जे स्टफिंग असतं, वड्याच्या मधलं जे बटाट्याचं स्टफिंग असतं, त्याची आपण भाजी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी पहिले तेल गरम करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी जरा तडतडली की मग हिंग, मग हळद आणि मग हिरव्या मिरचीचा ठेचा घालून तो व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। हिरव्या मिरचीचा ठेचा भरपूर घालायचा आहे, कारण तिखटासाठी आपण लाल तिखट वगैरे दुसरं काहीही वापरणार नाही आहोत। आणि हिरव्या मिरचीचा ठेचा वापरल्यामुळे बटाट्या वड्याची जी एक ऑथेंटिक चव असते ती याला येते। आता हे चांगलं परतून झाल्यानंतर मी इथे 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडवून घेतलेले आहेत। हे कट नाही केलेले, कारण आपण हाताने असं स्मॅश करूनच घालणार आहोत, कारण अल्टिमेटली आपल्याला हा बटाटा व्यवस्थित स्मॅश झालेला पाहिजे, कुठलीही गुठळी ह्याच्यामध्ये राहता कामा नये। त्यामुळे परतताना सुद्धा आपण तो स्मॅश करतच परतणार आहोत। आता हे छान परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। मीठ घालताना लक्षात ठेवायचं की ठेच्यामध्ये पण आपण मीठ घातलेलं होतं, आणि मीठ घालून परत एकदा हे व्यवस्थित छान परतून घ्यायचे। आणि आता ऑलमोस्ट आपली बटाट्या वड्याची जी स्टफिंग असतं बटाट्याचं, ते आपलं तयार झालेलं आहे। आणि तुम्ही बघताय ना, स्मॅश करतच हे परतायचे, म्हणजे बटाट्याची कुठलीही गुठळी याच्यामध्ये राहणार नाही। आणि आता शेवटी आपण याच्यावर छान अशी कोथिंबीर घालणार आहोत बारीक चिरून। आता बटाट्याच्या बाहेरचं आवरण आपल्याला बनवायचं आहे, तर त्याच्यासाठी मी इथे बेसन घेतलेलं आहे। भरपूर बेसन घ्यायचे, कंजूसी करायची नाही आहे। आणि त्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत। हळद ही फक्त रंगासाठी घालायची, त्यामुळे जास्त नाही घालायची। त्याच्यानंतर हिंग पण आपण स्वादासाठी घालणार आहोत, त्यामुळे अगदी चिमूटभरच घालायचे। त्याच्यानंतर तिखट घालायचं जरा, पण लक्षात ठेवायचं की जे आपलं आतलं स्टफिंग आहे त्याच्यात पण ठेचा आहे, त्यामुळे त्या हिशोबाने तिखट घालायचं। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, हे सगळं घालून आपण थोडं पाणी घालत आपण बॅटर तयार करायचं आहे। हे बॅटर आपलं अगदी घट्टही नसलं पाहिजे आणि अगदी पातळही नसलं पाहिजे।
पहिले कोरडं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण याचं बॅटर बनवून घ्यायचं। तुम्ही बघताय ना, मी इथे दाखवतेय तसं एकदम घट्टही नाही एकदम पातळही नाही असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता गॅसवर आपण तेल तापत ठेवणार आहोत, कारण बटाटे आपल्याला छान असे खरपूस लाल असे तळून घ्यायचे आहेत। तर त्याच्यासाठी तेल आपण गॅसवर ठेवलेलं आहे तापवायला। तुम्ही बघताय ना, 5 मध्यम आकाराच्या बटाट्याचे आपले जवळजवळ 10 ते 12 एवढे बटाटे वडे झालेले आहेत। आणि बटाटे वडे एकदम मोठेही नाही करायचे एकदम छोटेही नाही करायचे, मध्यम आकाराचे झाले पाहिजेत। आणि लक्षात ठेवा की आपण कुठल्याही प्रकारचं म्हणजे बेसनाचं बॅटर असू दे किंवा बटाट्याचं असू दे, आपण कुठेही सोडा वापरलेला नाही अजिबात सुद्धा। आणि आता हे सगळे बटाटे आपण सुंदर असे खरपूस असे तळून घेणार आहोत। तुम्ही बघताय ना, बटाटे वड्यांचा आपला कलर त्यांनी चेंज केलेला आहे, छान असा तांबूस कलर, त्यांना लाल तांबूस कलर आलेला आहे। आता हे छान तळून झाल्यावर आपण व्यवस्थित काढून घ्यायचे एका टिश्यू पेपरवर। बघताय ना, कसे छान लाल तांबूस रंगाचे बटाटे वडे आपले तयार झालेले आहेत। अशा प्रकारे आपण सगळे तळून घेऊया। आणि मध्ये मी काय केलेलं आहे, आपल्याला ना जी बटाट्या वड्या बरोबर चुरा मिळतो तो आपण तयार करायचा आहे। आता हा चुरा कशासाठी ते मी पुढे सांगेन। तर तुम्ही बघताय ना, जसं व्हिस्करनी आपण व्हिस्क केलं त्या व्हिस्करनी सुद्धा आपण याचे बुंदी टाईप किंवा कसंही आपण हे बॅटर तेलामध्ये सोडायचं आहे आणि छान हे क्रिस्पी असं तळून घ्यायचं आहे। अजिबात ओव्हर कुक करायचं नाहीये, क्रिस्पी ठेवायचे। आणि हा चुरा भरपूर असा तळून घ्यायचा आहे, कारण तो आपण बटाटा वड्याबरोबर खाऊ शकतो। त्याची अजून एक कृती आपण करणार आहोत, ती करू शकतो। नुसता पण छान लागतो हा खायला। तुम्ही हाताने सुद्धा, मी 2 प्रकार दाखवलेत, असं हाताने सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा व्हिस्करने सुद्धा तुम्ही घालू शकता। कुठल्याही तुम्ही हा चुरा बनवू शकता। आणि बघताय ना, हा चुरा सुद्धा किती छान लाल तांबूस प्रकारे तळून तयार झालेला आहे। दिसायला तर नक्कीच क्रिस्पी दिसतोय छान छान। आणि हा अशा प्रकारे आपण सगळा तळून व्यवस्थित काढून घेणार आहोत। आता चुरा तळून झाला की आपण ह्याच तेलामध्ये लसूण तळणार आहोत। लसूण तळताना काही प्रॉब्लेम येत नाही, एकदम व्यवस्थित सेफली आपण तळू शकतो। फक्त ती मी ह्या झाऱ्यावर घेऊनच तळणार आहे, कारण माझी कढई मोठी आहे, ती पटकन इकडे तिकडे जाऊन मग मला गोळा करायला कठीण जाईल। याच्यासाठी मस्त ही छान लालसर अशी लसूण आपण तळून घेणार आहोत।
बघताय ना कशी छान लालसर क्रिस्पी अशी आपली लसूण तळून झालेली आहे। आता लसूण तळून झाल्यानंतर आपण छान हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेणार आहोत, कारण बटाटा वडा म्हटलं की त्याच्याबरोबर तळलेली हिरवी मिरची ही आलीच। त्यामुळे बघताय ना किती छान मोठ्या मोठ्या अशा मला मिरच्या मिळाल्या होत्या आणि त्याच मी घेऊन आले होते आणि त्या आता आपण मस्त तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत। फक्त या डीप फ्राय करताना जरा खबरदारी घ्यायची, कारण या टणाटण उडतात। त्यामुळे मी सुद्धा सेफ्टीसाठी इथे कढईचंच झाकण वापरते, कारण मला भीती वाटत होती पटकन ते उडून माझ्या मोबाईलवर नको यायला आणि काही प्रसंग नको घडायला याच्यासाठी। तर तुम्ही सुद्धा ही खबरदारी घ्या। आणि आता ही जी स्लाईड आहे ही आहे आपल्या बटाट्या वड्यांची। जवळजवळ 11 ते 12 बटाटे वडे आपण 5 बटाट्यांपासून तयार केलेले आहेत। किती छान गोल्डन असे दिसत आहेत ना। आणि मगाशी आपण जो चुरा तयार केला त्याची आपण चटणी करणार आहोत। तर त्याच्यासाठी मी तो चुरा, नंतर ती तळलेली लसूण आणि तळलेल्या मिरच्यांपैकी काही मिरच्या असं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून क्रश करून घेतले आणि ही अशी सुंदर अशी आपली छान कोरडी अशी चटणी तयार झालेली आहे। लसूण चटणी पण तुम्ही याला म्हणू शकता। आणि आता आपण असेंबल करणार आहोत सगळं। तर मी इथे असेंबलिंगसाठी ना आपण मगाशी जी केली ती हिरवी चटणी, त्याच्यानंतर चुऱ्याची जी आपण कोरडी चटणी केली ती, आणि शेजारी तुम्हाला दिसत असेल तो मी बारीक चिरलेला कांदा सुद्धा घेतलेला आहे। हे कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करून बघायला हरकत नाही आहे तुम्ही सुद्धा, की ह्या सगळ्याबरोबर एक थोडासा कांदा जर आपण बारीक चिरलेला दिला ना तर त्याची चव अजूनच वाढते। तर आपण एका साईडला हिरवी चटणी आणि एका साईडला कोरडी आपण जी चुऱ्याची चटणी केली ती लावून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये थोडासा आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपला बटाटे वडा ठेवणार आहोत आणि अशा प्रकारे आपला बटाटा वडा पाव हे तयार झालेलं आहे। हे जे कांद्याचं कॉम्बिनेशन आहे ना हे अतिशय अप्रतिम आहे। आणि अशा प्रकारे 2 वडापाव मी तुमच्यासाठी तयार केलेले आहेत। डोळ्यांना तर छान दिसतातच आहेत आणि तुम्ही घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटले ते। आणि आता अर्थातच तुमच्यासाठी प्लेट तर सजवायला हवीच ना, त्यामुळे 2 वडापाव, त्याच्यावर छान कांद्याच्या 2 रिंग्स आणि मगाशी तळलेल्या मिरच्या ज्याच्यावर मी थोडंसं मीठ सुद्धा भुरभुरलेलं आहे। तर अशा प्रकारे आपला मुंबईचा वडापाव, फेमस वडापाव तयार आहे आणि तो सुद्धा घरगुती पद्धतीचा। आणि ह्याच्याबरोबर एक कॉम्बिनेशन तर नक्कीच जातं आणि ते कंपल्सरी आहे आणि ते म्हणजे चहा। तर मी सुद्धा इथे चहा तुम्हाला सर्व केलेला आहे, आपला मुंबईचा फेमस वडापाव विथ चहा। वाह, काय कॉम्बिनेशन आहे। खरं म्हणजे सध्याचा मौसमच असा आहे की या मोसमामध्ये हे कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट जातं। त्यामुळे तुम्ही सुद्धा वेळ न घालवता हे घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते। हा वडापाव आहे ना हा स्पेशल आहे, कारण गरीबातला गरीब असो किंवा श्रीमंतातला श्रीमंत सगळ्यांचा फेवरेट आहे आणि मुंबईच्या पावसात ह्याची चव आणखीनच वाढते आणि त्याच्याबरोबर जे कॉम्बिनेशन आहे ना चहाचं ते तर अफलातूनच आहे। त्यामुळे वेळ न घालवता घरी नक्की करून बघा आणि पावसाचा आनंद घेत मनसोक्त खा, कारण ह्याला काहीही लिमिट नाही आहे, घरी केलेला आहे। त्याचबरोबर अजूनही तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायल ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तसेच आपल्या रेसिपीज आपले व्हिडिओज मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा। मध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते। तोवर असंच घरचं खा आणि स्वस्त रहा।